नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे रताळ्याचं रायतं. आणि हो, ही रेसिपी उपासाला देखील चालते. चला तर बघूया. 2 रताळी कुकरला 4 शिट्ट्या करून मी त्याचे मोठे तुकडे करून घेतलेत. भरड दाण्याचं कूट अर्धी वाटी, त्याच्यानंतर 1 वाटी घट्टसर दही, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धी वाटी डाळिंब, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तेल. इथे मी 1 टेबलस्पून तेल घेतलंय. आता त्याच्यात हे उकडलेलं रताळं घालणार आहे. रताळं चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचंय. रताळं असं छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलंय. त्याच्यावरती आता चवीपुरतं मीठ घालणार. दही मी आता इथे छान फेटून घेणार आहे. त्याच्यात जिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. मीठ घालताना मीठ बेतानी घाला, कारण की आपण मीठ रताळ्यावरती घातलेलं आहे. या फेटलेल्या दह्यामध्ये मी आता निम्म डाळिंब आणि निम्म दाणेकूट घालणार आहे. हा दही आणि डाळिंब आणि दाण्याचा कुटाचा जो बेस आपण केलाय ह्याच्यावरती आता आपण छान रताळं पसरवणार आहोत. आता ह्याच्यावरती आपण उरलेलं दाण्याचं कूट आणि डाळिंबाचे दाणे घालायचे. आपलं हे रताळ्याचं रायतं तयार आहे. चव कशी वाटली नक्की सांगा.